महाराष्ट्राच्या नवीन राजकारणात युवा नेत्यांची चर्चा खूपच चालली आहे। यामधीलच एक युवा नेते म्हणजे रोहित पवार। याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी तिरुपती लक्ष्मण जाधव, तिरुपती जाधव या आपल्या ऑफिशियल YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो महत्त्वपूर्ण आणि युवा नेत्यांसंबंधी आहे, तो म्हणजे आदरणीय आमदार रोहित पवार हे कोण आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या युवा नेत्यांपैकी एक सर्वात जास्त नाव पुढे येत आहे ते म्हणजे रोहित पवार। याच्या अगोदर शिवसेना प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा नवीन चेहरा म्हणून राजकारणात ओळखला जायचा, परंतु त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार गटाकडून रोहित पवार यांची जास्तीत जास्त सध्या चर्चा चालली आहे। त्यानंतर आबांचे सुपुत्र रोहित पाटील तर आहेतच, परंतु सर्वात जास्त जर नवीन चेहरा जर कोणाचा ओळखला जात असेल तर ते रोहित पवार आहे। मग रोहित पवार हे यांना नंतर कोणतं पद दिलं जाईल? जर महाविकास आघाडी जर निवडून आली तर यांना कदाचित मोठं मंत्रिपद सुद्धा मिळू शकतं ते राष्ट्रवादी पक्षाकडून। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं असं म्हणणं आहे की विधानसभेमध्ये नंतर युवा नेते म्हणून तर राहतीलच, परंतु नंतरचे पक्षप्रमुख देखील विधानसभेतून रोहित पवारच राहतील असं शरदचंद्र पवार साहेबांचं म्हणणं आहे। पवार साहेबांच्या प्रत्येक कामात रोहित पवार हे नेहमीच सक्षम असतात आणि चांगला पुढाकार घेऊन असतात, म्हणून अशा युवा नेत्यांची चेहरे सध्या महाराष्ट्रात वाढतच आले। यांच्याकडून आमच्या युवकांना काय प्रेरणा मिळू शकते? यांच्याकडून एक कुशल उद्योजक म्हणून आणि एक उत्तम असे राजकर्ते किंवा राजकारणी म्हणून देखील त्यांची ओळख आज होत आहे। त्यांच्याकडून ती प्रेरणा आमच्या देखील युवकांना मिळू शकते। त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात गोरगरिबांचा विकास केला, त्यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांचे देखील मुद्दे मांडलेले आहे। आताच काही दिवसापूर्वी जे बीडचं प्रकरण झालं त्यासंबंधी त्यांनी विधानसभेत अनेक मुद्दे मांडलेलेच आहेत, परंतु रोहित पवार या बाजूने राहतातच, त्यासोबत ते शेतकऱ्याच्या अनेक प्रश्नांसोबत ते चर्चा करतात किंवा शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाऊन शेतकऱ्यांचे जे काही समस्या आहेत त्या विचारून त्या समस्या थेट नेऊन विधानसभेत मांडण्याचा देखील प्रयत्न करतात, ते आहेत रोहित पवार। मग अशा युवा नेत्यांना आम्ही पुढे केलं पाहिजे आणि युवकांची भूमिका बजावली पाहिजे। त्यानंतर त्यांनी आमच्या युवकांची जे आज जॉब डिस्प्लेसमेंट म्हणजे बेरोजगारी जे काही वाढलेली आहे ती बेरोजगारी कमी करण्यामागे देखील त्यांचा कौल जास्तीत जास्त आहे, म्हणून ते आंदोलन देखील करत आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।